नमस्कार, नेशनल मीडिया न्यूज एजेंसी उत्तराखंड में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। मैं हूं आपके साथ भावना। रुक करते हैं आज की ताजा खबरों की ओर। महाराष्ट्र राज्य के पूर्व मुख्यमंत्री कांग्रेस के बड़े नेता पृथ्वीराज चौहान का जन्मदिन कराड़ शहर में बड़े धूमधाम के साथ मनाया गया। कराड़ शहर के पाटन कॉलोनी में पृथ्वीराज चौहान के घर के सामने पूरा दिन कार्यकर्ताओं की भीड़ रही। महाराष्ट्र राज्य के बहुत सारे पार्टी के नेताओं ने पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान को जन्मदिवस के अवसर पर ढेर सारी शुभकामनाएं दी। नमस्कार, मी असलम मुल्ला आपल्याला आता सरळ घेऊन जातोय कराड शहरातील पाटण कॉलनी येथील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी। पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा होतोय। आज सकाळपासूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पाटण येथील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती। तर आता आपण सरळ जातोय शुभेच्छांचा जो वर्षा होतोय ते आता पाहण्यासाठी। असलम मुल्ला, कराड वार्तासाठी। आज कराडचे सुपुत्र आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा वाढदिवस आहे। एक आदर्श कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्यानंतर आदर्श व्यक्तिमत्व हे काँग्रेसचे एकनिष्ठ आणि अभ्यासू असे नेतृत्व त्यांचाच वाढदिवस आहे। त्या निमित्तानं ज्या व्यक्तीनं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असताना देशासाठी अणुकरार राबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका, कम्प्युटरमध्ये इंग्रजीचं मराठी आणि देवनागरी लिपीत भाषांतर करणारे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असताना कराड शहराचा विकास, कराड दक्षिण उत्तर या ठिकाणी विशेषतः आमच्या परिसरात सिमेंटचे बंधारे बांधल्यामुळे कराड उत्तरमधील दुष्काळी भागाला 28 गावांना पाणी पुरवठा होऊन आज बागायत वाढलेला आहे। त्याचं श्रेय पृथ्वीराज चव्हाण बाबांना जातं। एक या पिढीतील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून एक या पिढीतला शेवटचा हिरा अजून कार्यरत आहेत। त्यामुळं आपल्याला कराडच्या वैभवात मुख्यमंत्री असताना पारदर्शक कारभार, केंद्रीय मंत्री असताना पारदर्शक कारभार, अनेक दिग्गज नेते भारतातले पक्षांतर केलं, ईडीच्या भीतीनं, सीबीआयच्या भीतीनं, कशाच्या भीतीनं, परंतु हा बहादर यशवंतरावजी चव्हाणांच्या विचाराचा वारसा की ज्यांच्या आई प्रेमलाताई चव्हाण ज्यांनी महाराष्ट्रात इंदिरा गांधींना साथ दिली आणि त्यांचे वडील त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांना साथ दिली। या अशा नेत्याला सुपुत्राला उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचे आरोग्य साठो आणि पुन्हा एकदा कराडकरांना देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद। माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा आज 17 मार्च वाढदिवस आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होत आहे आणि विविध क्षेत्रातील तसेच सर्व राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने या ठिकाणी बाबांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना कराड शहर काँग्रेस कमिटी तसेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तसेच या ठिकाणी महिला काँग्रेस व विविध काँग्रेस सेलचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आलेले आहेत। त्यांना सर्वांच्या तर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद। आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी संपन्न होत आहे। आज
माननीय पृथ्वीराज बाबांनी सातारा महाराष्ट्रामध्ये एक नवीन अतिशय चांगले निर्णय घेतले। त्यामध्ये एमबीसी बँकेसारखा विषय महत्वाचा होता। जी एमबीसी बँक लॉसमध्ये गेली होती ते माननीय बाबांनी ते बँक बरखास्त करून त्यावर प्रशासक आणला आणि ते जवळजवळ 1200 कोटी रुपयाला फायद्यात आणली। आणि तसेच माननीय बाबांनी कराड साठी 1800 कोटीचा निधी दिला। त्यामध्ये एसटी स्टँड, जिल्हा अपर न्यायालय, तसेच एसटी स्टँड, तसेच भूकंप मापक केंद्र जे जगामध्ये जपान नंतर दुसरं आपल्या कराडमध्ये आहे। तसेच आरटीओ ऑफिस आणि तसेच कराडच्या सभोवताली 4 लेनचे रस्ते केले। अशा अनेक मूलभूत सुविधा बाबांनी कराड शहरासाठी राबवल्या। आज बाबांचा वाढदिवस मोठ्या दिमाखाने संपन्न होत आहे। बाबांनी सर्वसामान्य माणसांना ताकद दिली। आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बाबांनी ताकद देऊन बाबांनी काँग्रेस पक्षाची संघटना वाढवली। त्यामध्ये बाबांच्या घराण्यावर गेल्या 3 पिढ्या त्यांचे पिताजी स्वर्गीय आनंदराव चव्हाण असतील, स्वर्गीय प्रेमला काकी चव्हाण यांनी हे गादी कुटुंबाची आज त्यांची 3री पिढी त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे आहे। बाबांना कित्येक वर्षापासून संबंध देशामध्ये सर्व नेते एक पृथ्वीराज आनंदराव चव्हाण आणि प्रेमला काकी चव्हाण यांचं जे घराणं आहे, गांधी नेहरू गांधीच्या कुटुंबाची एकनिष्ठ आहे। त्याचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून एकनिष्ठपणा आतापर्यंत या पिढीतला शेवटचा बाबांना मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी संपन्न होत आहे। आज माननीय पृथ्वीराज बाबांनी सातारा महाराष्ट्रामध्ये एक नवीन अतिशय चांगले निर्णय घेतले। त्यामध्ये एमबीसी बँकेसारखा विषय महत्वाचा होता। जी एमबीसी बँक लॉसमध्ये गेली होती ते माननीय बाबांनी ते बँक बरखास्त करून त्यावर प्रशासक आणला आणि ते जवळजवळ 1200 कोटी रुपयाला फायद्यात आणली। आणि तसेच माननीय बाबांनी कराड साठी 1800 कोटीचा निधी दिला। त्यामध्ये एसटी स्टँड, जिल्हा अपर न्यायालय, तसेच एसटी स्टँड, तसेच भूकंप मापक केंद्र जे जगामध्ये जपान नंतर दुसरं आपल्या कराडमध्ये आहे। तसेच आरटीओ ऑफिस आणि तसेच कराडच्या सभोवताली 4 लेनचे रस्ते केले। अशा अनेक मूलभूत सुविधा बाबांनी कराड शहरासाठी राबवल्या। आज बाबांचा वाढदिवस मोठ्या दिमाखाने संपन्न होत आहे। बाबांनी सर्वसामान्य माणसांना ताकद दिली। आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बाबांनी ताकद देऊन बाबांनी काँग्रेस पक्षाची संघटना वाढवली। त्यामध्ये बाबांच्या घराण्यावर गेल्या 3 पिढ्या त्यांचे पिताजी स्वर्गीय आनंदराव चव्हाण असतील, स्वर्गीय प्रेमला काकी चव्हाण यांनी हे गादी कुटुंबाची आज त्यांची 3री पिढी त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे आहे। बाबांना कित्येक वर्षापासून संबंध देशामध्ये सर्व नेते एक पृथ्वीराज आनंदराव चव्हाण आणि प्रेमला काकी चव्हाण यांचं जे घराणं आहे, गांधी नेहरू गांधीच्या कुटुंबाची एकनिष्ठ आहे। त्याचा एकनिष्ठपणा त्यांनी आतापर्यंत टिकवून ठेवलेला आहे। बाबांना मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।